हॅलो फ्रेंड्स, मी प्रोफेसर ज्योती कांबळे आपल्या सर्वांचं स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण वाणिज्य संघटन आणि व्यवस्थापन यामधील पहिलंच प्रकरण व्यवस्थापनाची तत्वे हे अभ्यासलेले आहे। आज आपण त्याच विषयातील दुसरे प्रकरण व्यवस्थापनाचे कार्य याचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या प्रकरणामध्ये आपण व्यवस्थापनाचे तत्वे या अंतर्गत हेनरी फ्योल यांची 14 व्यवस्थापनाची तत्वे आणि एफ.डब्ल्यू. टेलर यांची वैज्ञानिक व्यवस्थापनाची तत्वे, त्याचबरोबर त्यांची शास्त्रीय व्यवस्थापनाची तंत्रे असा सविस्तर अभ्यास केला आहे। या अभ्यासाअंतर्गत आपल्या असं लक्षात आलं की ही व्यवस्थापनाची तत्वे आपल्या दैनंदिन आयुष्यात अत्यंत महत्त्वाची आहेत। या तत्वामध्ये हेनरी फ्योल यांनी असं म्हटलेलं आहे की व्यवस्थापन म्हणजे नियोजन करणे, संघटन करणे, अंमलबजावणी करणे, कर्मचारी व्यवस्थापन करणे आणि नियंत्रण करणे। थोडक्यात काय तर ज्या वेळेला आपण व्यवस्थापनाची तत्वे शिकलो त्यावरून आपल्या असं लक्षात आलं की ही व्यवस्थापनाची तत्वे स्वीकारत असताना आपल्याला व्यवस्थापनाअंतर्गत अनेक कार्ये करावी लागतात। तर ही नेमकी कार्ये कोणती आहेत आणि या कार्यांचा काय काय आणि कसा उपयोग होतो हे आपण या प्रकरणामध्ये शिकणार आहोत। व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये अनेक घटकांचा समावेश होतो। जनरली आपण व्यवस्थापन हा शब्द जेव्हा वापरतो तेव्हा एक विशिष्ट घटक आपल्या डोळ्यासमोर येतो आणि तो नेमका काय आहे आणि मग आपण व्यवस्थापनाची कार्य कसं करत जातो ते आपण पाहणार आहोत। व्यवस्थापनाच्या कार्यांमध्ये अनेक गोष्टींचा समावेश होतो। या अनेक गोष्टींमध्ये पहिलं घटक आहे ज्याला आपण व्यवस्थापनाचं पहिलं कार्य म्हणतो ते म्हणजे नियोजन। मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जेव्हा आपण व्यवस्थापन हा शब्द उच्चारतो त्यावेळेला व्यवस्थापन इज इक्वल टू नियोजन असा आपण जनरली विचार करतो, पण व्यवस्थापन हा नियोजन हा व्यवस्थापनाचा एक भाग आहे। म्हणजे व्यवस्थापन ही व्यापक प्रक्रिया आहे आणि नियोजन हा त्याचा एक भाग आहे। जसं व्यवस्थापन हा एक पूर्ण गोल जर आपण म्हटला तर त्यातला एक छोटा गोल म्हणजे आपण नियोजन असं म्हणता येईल। आता नियोजन म्हणजे नेमकं काय तर जॉर्ज टेरी नियोजनाच्या बाबतीत असं म्हणतात की नियोजन म्हणजे आवश्यक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक ती तथ्ये आणि गृहीते यांच्या सहाय्याने भविष्याचा वेध घेणे किंवा आवश्यक कृतीचा आराखडा बनविणे होय। आता जॉर्ज टेरी यांना नियोजन म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तर नियोजनामध्ये आपण भविष्यात जे काही करणार आहोत ती उद्दिष्ट अगोदर ठरवली जातात आणि ती उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपल्याकडे आपण अगोदरच म्हणजे काही गोष्टी गृहीत मानतो किंवा गृहीत धरतो, त्याला आपण तथ्य असेही म्हणतो। तर त्या गृहीत धरलेल्या गोष्टींच्या सहाय्याने भविष्यात आपल्याला जे काही करायचं आहे त्यासाठीचा एक आराखडा, कृतींचा आराखडा तयार करतो आणि त्या कृतींच्या आराखड्याला आपण नियोजन असं म्हणतो। व्यवस्थापनाच्या कार्यामधील पहिलं कार्य नियोजन याच्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया। नियोजनाची व्याख्या जॉर्ज टेरी यांनी अशी केलेली आहे, नियोजन म्हणजे आवश्यक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आवश्यक ती तथ्ये आणि गृहीते यांच्या सहाय्याने भविष्याचा वेध घेणे किंवा आवश्यक कृतींचा आराखडा बनवणे होय। नियोजनाच्या बाबतीत जॉर्ज टेरी यांना असं म्हणायचं आहे की नियोजनामध्ये आपण जे उद्दिष्ट किंवा ध्येय सर्वात शेवटी साध्य करणार आहोत त्यासाठी अगोदरच आपण एक आराखडा तयार करणार आहोत। या आराखडा तयार करत असताना भविष्यात आपल्याला जे काही साध्य करायचं आहे याच्या बाबतीत हा आराखडा तयार करत असताना काही गृहीते आपण ज्या अगोदर गृहीत धरलेले आहेत त्यांच्या सहाय्याने हा आराखडा बनवून आपल्याला भविष्यातील एखादं उद्दिष्ट साध्य करायचं आहे आणि ते साध्य करण्यासाठी आत्ता केलेली पूर्वतयारी म्हणजे नियोजन असं त्यांना म्हणायचं आहे। तर जेम्स टोनर असं म्हणतात, संघटनेची उद्दिष्टे ठरवणे व ती उद्दिष्ट साध्य करण्याचा मार्ग आखून देण्याची प्रक्रिया म्हणजे नियोजन होय। जेम्स टोनर असं म्हणतात की संघटनेची उद्दिष्टे अगोदर ठरविणे आणि ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक मार्ग आखणे आणि त्या मार्गावरती चालत राहणे याला आपण नियोजन असं म्हणतो। म्हणजे थोडक्यात काय तर भविष्यात आपल्याला जे काही साध्य करायचं आहे ते अगोदरच ठरवायचं आणि त्या पद्धतीनं मार्गक्रमण करणे याला आपण नियोजन असं म्हणतो। म्हणजे नियोजन ही एक प्रक्रिया आहे, म्हणजे या प्रक्रियेत अगोदर काहीतरी ठरवलेलं असतं आणि ते उद्दिष्ट ठरवून आपण त्या दृष्टीने पावलं उचलत असलेलं आपल्याला दिसून येतं।
एखादी समस्या सोडवायचं असेल तर ती समस्या सोडवण्याचा अत्यंत उत्तम हत्यार म्हणजे नियोजन असं म्हटलं जातं. आता बघा, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं नियोजन करतो तेव्हा आपल्याला बरेच प्रश्न पडतात. म्हणजे काय करायचं, कुणी करायचं, कधी करायचं, कुठे करायचं, कसं करायचं. आणि या सगळ्या प्रश्नांची जेव्हा आपण उत्तरं शोधतो तेव्हा आपण योग्य पद्धतीने नियोजन करतो असं म्हणावं लागेल. म्हणून कूड्स आणि ओढूनेल असं म्हणतात की कोणते काम करायचे, केव्हा करायचे, कोणी करायचे आणि कसे करायचे हे अगोदर निश्चित करणे आणि त्या पद्धतीने ते काम करणे म्हणजे नियोजन होय. थोडक्यात काय तर नियोजन ही एक बौद्धिक क्रिया आहे आणि ती करण्यासाठी म्हणजेच उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ती अगोदर केली जाते, जेणेकरून आपल्याला योग्य पद्धतीने उद्दिष्टे साध्य करता यावी. आता कोणत्याही व्यक्तीच्या आयुष्यात नियोजनाला अत्यंत म्हणजे अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसंच व्यवस्थापनाच्या अनेक कार्यांमध्ये नियोजनाला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. आता आपण नियोजनाचे महत्त्व सांगणारे मुद्दे समजून घेऊया. नियोजनाचे महत्त्व पहिला आहे, स्पष्ट उद्दिष्टे निर्धारित करण्यास मदत करते. कोणत्याही गोष्टीचं नियोजन नेमकं आपण कोणत्या कारणासाठी करणार आहोत हे त्या उद्दिष्टांमधून कळतं. म्हणजे ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीचं नियोजन करतो तेव्हा सगळ्यात पहिली आपण गोष्ट कोणती करत असेल तर त्याचं उद्दिष्ट ठरवतो. म्हणजे एखादी गोष्ट आपण का करतो या का प्रश्नाचं उत्तर जेव्हा आपण शोधतो तेव्हा त्याचं उद्दिष्ट ठरतं. तर हे उद्दिष्ट ठरवण्याचं काम हे नियोजनामध्ये केलं जातं. किंवा एखाद्या गोष्टीचं उद्दिष्ट जर ठरलं असेल तर नियोजन त्या प्रकारे केलं जातं. म्हणजे नियोजन हे प्राथमिक कार्य आहे किंवा पहिलं कार्य आहे. व्यवस्थापन कार्यामधलं सगळ्यात पहिलं काम काय असेल तर नियोजन. आणि या नियोजनामध्ये आपण उद्दिष्ट ठरवत असतो आणि त्या दृष्टीनं आपण मार्ग आखत असतो. म्हणजे ध्येय निश्चित करणे, त्यासाठी योजना आखणे किंवा धोरणे निश्चित करणे. आता काही उद्दिष्टे ही दीर्घकालीन असतात आणि काही उद्दिष्ट हे अल्पकालीन असतात. आता दीर्घकालीन म्हणायचं झालं तर आपण आपल्या करिअरच्या बाबतीत एखादा विचार करतो की मी असं करिअर करणार आहे, तसं करिअर करणार आहे. तर हे आपलं झालं दीर्घकालीन उद्दिष्ट. कारण आज तुम्ही विद्यार्थी 12वीला आहात आणि करिअर हा खूप नंतरची गोष्ट आहे. तर करिअरच्या बाबतीत जेव्हा आपण विचार करतो तेव्हा 12वीला तर तुम्ही आहातच, तर 12वीच्या विद्यार्थ्यांनी करिअर काय करायचं, भविष्यात मला काय करायचं हे थोडंसं दीर्घकालीन आपलं उद्दिष्ट आहे म्हणावं लागेल. पण 12वीच्या विद्यार्थ्यांनी येणारी परीक्षेला सामोरं जाताना कोणतं नियोजन करायचं हे आपलं अल्पकालीन नियोजन म्हणूया. काही वेळेला आपण उद्याचं नियोजन करतो, हे खूप अल्पकालीन नियोजन. तर हे अल्पकालीन नियोजन, दीर्घकालीन नियोजन असे नियोजनाचे वेगवेगळे भाग आपल्याला करता येईल उद्दिष्टांना अनुसरून. तर आपलं उद्दिष्ट कसं आहे याच्यावरून ते नियोजन कसं करायचं हे ठरत असतं. म्हणजे नियोजनामध्ये आपल्याला उद्दिष्ट काय आहे किंवा आपलं ध्येय काय आहे हे स्पष्ट होतं. दुसरं आहे ते म्हणजे दिशा दर्शवते. एकदा आपलं ध्येय स्पष्ट झालं की आपल्याला त्या दृष्टीनं आपली पावलं उचलावी लागतात आणि मग आपल्याला वेगवेगळे पर्याय शोधावे लागतात. नियोजनात मुळात आपल्याला हे करायचंय की आपलं उद्दिष्ट एका ठिकाणी आहे हे आपल्याला माहीत आहे. अशा वेळेला तिथपर्यंत पोहोचण्याचा कोणता सुलभ मार्ग आहे त्या मार्गाचा आपल्याला शोध घ्यावा लागतो. बऱ्याच वेळेला नियोजनात आपल्याला अनेक मार्ग दिसत असतात. त्या सगळ्या मार्गांपैकी चांगला मार्ग कोणता आहे हे आपल्याला शोधावे लागतं. काही वेळेला अनेक मार्ग आपल्याला पर्याय म्हणून सुद्धा ठेवावे लागतात. तर ते नियोजनामध्ये स्पष्ट होतं की आपल्याला नेमकं कोणत्या मार्गाने जायचं आहे आणि आपलं उद्दिष्ट लवकरात लवकर साध्य करण्यासाठी कोणत्या मार्गाचा आपल्याला स्वीकार करायचा आहे. आणि म्हणजे कसं की समजा की एखाद्या कामाच्या ठिकाणी मशीनची संख्या कमी असेल तर आपल्याला कामगार किती लावायचे आहेत, किती शिफ्टमध्ये ते काम करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल हा विचार आपल्याला इथं करता येतो. म्हणजे नियोजनात ह्या गोष्टी आपल्याला अगोदरच ठरवता येतात. तिसरं उद्दिष्ट आहे ते म्हणजे जोखीम कमी करते, कार्यक्षमतेत वाढ. नियोजनामुळे व्यक्तीच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होते, त्याचबरोबर व्यवस्थापनाच्या कार्यक्षमतेत सुद्धा वाढ होते. आता कार्यक्षमतेत वाढ होत असताना खर्च कमी केला जातो. म्हणजे कार्यक्षमतेत वाढ होत असताना ज्या बाकीच्या गोष्टी आहेत, अनावश्यक गोष्टी आहेत त्या कमी केल्या जातात. नियोजनात हे ठरवलं जातं की आपल्याला काय गरजेचं नाही ते बाजूला करणं आणि गरजेचं जे आहे ते पुढं आणणं हे नियोजनात ठरतं. त्यामुळं अनावश्यक गोष्टी, अनावश्यक वेळ हा वाचवला जातो आणि त्यामुळं व्यक्तीची कार्यक्षमता वाढते आणि ध्येयाजवळ पोहोचण्याचा सुलभ मार्ग आपल्याला मिळतो. पुढे आहे ते म्हणजे जोखीम कमी करते.
आता मुळात व्यवसाय म्हणजे धोके आणि अनिश्चितता असं म्हटलं जातं. म्हणजे व्यवसाय करायचा म्हटलं तर त्यामध्ये बऱ्याच जोखीम असतात आणि या जोखीम विचारात घेऊनच त्या प्रकारचं नियोजन करणं अपेक्षित आहे. आता उदाहरणादाखल बोलायचं झालं तर आपल्याला माहित नव्हतं की कोरोना आपल्या भारतात येणार आहे किंवा या कोरोनामुळे आपल्याला बराच मोठा फटका बसणार आहे व्यवसायांना, आपल्याला माहित नव्हतं. पण जो उत्कृष्ट व्यावसायिक आहे त्याने काही गोष्टी ह्या आधी गृहीत धरलेल्या असायला पाहिजेत की कुठल्या ना कुठल्या तरी परिस्थितीत कधी ना कधीतरी कुठली तरी परिस्थिती उद्भवेल आणि मग त्यामधून आपल्याला कसा मार्ग काढता येईल त्यासाठी त्याने अगोदर तरतूद करून ठेवलेली असली पाहिजे. म्हणजे ही तरतूद करून ठेवण्याची जी प्रक्रिया आहे किंवा जो विचार आहे तो अगोदर नियोजनामध्ये केला जातो. काही वेळेला व्यवसायामध्ये ट्रेंड्स बदलतात किंवा फॅशन बदलतात आणि त्यामुळे माल विकला जात नाही. तर हे व्यावसायिकाने आधी गृहीत धरलं पाहिजे की काही परिस्थितीमध्ये आपला जर माल विकला गेला नाही तर आपल्याला ते कशा प्रकारे विकायचं आहे किंवा त्यावेळेला आपल्याला काय डिसिजन घ्यायचा आहे हे जोखीम विचारात घेऊन त्या दृष्टीनं अगोदरच जर त्याने निर्णय घेतला असेल किंवा त्या प्रकारे जर त्याने नियोजन केलं असेल तर त्या जोखीमेचा त्या व्यावसायिकाला तसा फटका बसत नाही. पुढचं आहे ते म्हणजे उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर करणे. आता ज्या वेळेला आपण नियोजन करतो त्यावेळेला आपल्याकडे नेमकी साधनं काय आहेत आणि त्या साधनांचा कसा वापर करायचा याचा आपल्याला विचार करावा लागतो. आपल्याकडे असणारी मशिनरी काय आहे, आपल्याकडे मानवी संपत्ती किती आहे म्हणजे कर्मचारी वर्ग किती आहे आणि मग त्यातून कसा मेळ घालून आपल्याला कसं ध्येय साध्य करायचं आहे हे व्यवस्थापकानं अगोदर विचार करावा लागतो. हा सगळा विचार त्याला नियोजनामध्ये करावा लागतो. म्हणजे एक उत्कृष्ट नियोजन येण्यासाठी त्याला उपलब्ध साधनं कशी आहेत आणि त्यांचा ताळमेळ कसा घालायचा आहे याचा विचार करावा लागतो. म्हणजे भौतिक अभौतिक घटक एकत्र आणून त्याच्या माध्यमातून योग्य ते ध्येय साध्य करण्यासाठी जे काही आराखडे आहेत ते नियोजनामध्ये केले जातात. पुढचं आहे निर्णय घेण्यास मदत करते. आता नियोजनाचं काम हे हायर अथॉरिटीकडून केलं जातं. म्हणजे वरिष्ठ जो काही व्यवस्थापनाचा स्तर आहे तिथं नियोजनाचं काम केलं जातं आणि निर्णय घेण्याचं काम ही वरिष्ठ स्तराकडूनच केलं जातं. नियोजन करत असताना कुठल्या टप्प्यावरती जाऊन काय निर्णय घ्यायचा आहे म्हणजे निर्णय घेणे ही बौद्धिक प्रक्रिया आहे. ही बौद्धिक प्रक्रिया नियोजनातच केली जाते कारण नियोजन करणारी व्यक्ती ही खूप बुद्धिवान असली पाहिजे. कारण बुद्धिवान व्यक्तीच नियोजन चांगल्या प्रकारे करू शकतात आणि त्यामुळे योग्य प्रकारे निर्णय घेण्याचं काम सुद्धा या नियोजनामध्ये केलं जातं. कुठल्या टप्प्यावरती जाऊन काय निर्णय घेतल्यानंतर त्याची फळं काय मिळतील हे नियोजनामध्ये ठरवलं जातं आणि त्यानुसार योग्य तो निर्णय घेतला जातो. नेक्स्ट आहे नियंत्रणासाठी मानके ठरवण्यास उपयुक्त. आता बऱ्याच वेळेला आपण धावत असतो म्हणजे आपल्याला कुठल्या मार्गाने जायचं हे एकदा लक्षात आलं की आपण धावायला सुरुवात करतो. पण हे धावत असताना सुद्धा थांबायचं कुठं आहे हे ज्याला कळतो तो उत्कृष्ट व्यवस्थापक असं म्हणावं लागेल. म्हणजे काय तर आपल्याला ब्रेक कुठंतरी लावला पाहिजे जेणेकरून आपल्याला पुढचा टप्पाही गाठायचा आहे हे लक्षात घेणं अपेक्षित आहे. आणि त्यासाठी एक केलेल्या कामाचं एक प्रमाण ठरवलं जातं की आपले एखादं काम केलं असेल तर ते कितपत क्वालिटीचं असणं गरजेचं आहे हे ठरवलं जातं. त्याला आपण मानके असं म्हणतो. म्हणजे ही प्रमाणके ठरवली जातात. तर ही प्रमाणके कोणती असावीत हे नियोजनातच ठरवलं जातं. म्हणजे आपल्याला नेमकं काय करायचं आहे काय साध्य करायचं आहे हे नियोजनात अगोदर ठरवलेलं असल्यामुळं जेव्हा आपण प्रत्यक्ष कृती करतो तेव्हा ठरवलेल्या अपेक्षित ध्येयाप्रमाणे ती कृती होत आहे की नाही हे आपल्याला कळतं. म्हणून आपल्याला जे साध्य करायचं आहे ते नियोजनातच आपल्याला करायचं आहे. म्हणून हे नियोजन हा जर मूळ मांडलं तर नियंत्रण हे फळ म्हणता येईल. त्यामुळं नियंत्रणासाठी मानके तयार करण्याचं काम हे नियोजनामध्ये केलं जातं. सर्व कार्यांचा समन्वय साधणे. आता व्यवस्थापन म्हणत असताना यामध्ये अनेक घटकांचा समावेश होतो, अनेक गोष्टींचा समावेश होतो. तर ही सर्व जे काही भौतिक अभौतिक घटक आहेत या सगळ्यांचं एकत्रीकरण करण्याचं काम हे नियोजनात केलं जातं. म्हणजे यंत्रसामग्री असेल, भौतिक सुविधा असतील किंवा पैसा असेल तर या किंवा मनुष्यबळ असेल तर या सगळ्यांचं एकत्रीकरण करून एक चांगला ध्येय साध्य करण्याच्या दृष्टीनं कशी पावलं उचलता येईल हे आपल्याला नियोजनामध्ये पाहावं लागतं. नेक्स्ट आहे व्यवस्थापनाची इतर कार्य सुलभ करते. आता व्यवस्थापनाची इतर कार्य कोणती तर समन्वय साधणे, कर्मचारी व्यवस्थापन आहे, अंमलबजावणी आहे
किंवा नियंत्रण हे सुद्धा आहे। तर ही व्यवस्थापनाची अनेक कार्य करत असताना ही कार्य कुणी करायची, कधी करायची, कशी करायची, कुठे करायची याही प्रश्नांची उत्तर ही नियोजनातच शोधली जातात। म्हणजे नियोजन जर व्यवस्थित असेल तर व्यवस्थापनाची पुढची जी काही कार्य आहेत ती सुद्धा सुरळीत होण्यासाठी मदत होते। म्हणून असं म्हटलं जातं की नियोजन जर चांगलं झालं तर आपलं अर्ध कार्य यशस्वी झालं। तर व्यवस्थापनाची पुढची कार्य जर यशस्वी व्हायची असतील तर नियोजन उत्कृष्ट होणं अपेक्षित आहे। आणि शेवटचा मुद्दा आहे नवीन कल्पनांना प्रोत्साहन देते। आता नियोजनामध्ये नवीन कल्पनांना म्हणजे वेगवेगळ्या मार्गाचा जेव्हा आपण विचार करत असतो तेव्हा प्रत्येक गोष्ट ही वेगळ्या पद्धतीने करून पाहिली तर आपल्याला काय आउटपुट मिळेल याचा विचार सुद्धा नियोजनामध्ये केला जातो। आता स्पर्धात्मक जगात एखादी गोष्ट करत असताना ती वेगळ्या पद्धतीने जर केली तर त्याचे चांगले बेनिफिट्स मिळतील का किंवा त्याचा वाईट इफेक्ट काय होईल या सगळ्याचा विचार हा नियोजन करत असतानाच केला गेला पाहिजे। आणि त्या दृष्टीने हे नियोजन हे भविष्य काळासाठी उपयुक्त कसं ठरेल याचा विचार केला पाहिजे। अशा प्रकारे हे नियोजन हा जो काही भाग आहे हा प्रत्येक व्यक्ती बरोबरच व्यवस्थापनात सुद्धा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। आणि या नियोजनाला व्यवस्थापनाचं मूळ असं म्हटलं जातं, प्राथमिक कार्य म्हटलं जातं। म्हणून या व्यवस्थापनामध्ये नियोजनाला अतिशय महत्त्व आहे। असे नियोजनाचे महत्त्व सांगणारे एकूण 10 मुद्दे आज आपण पाहिले। या 10 मुद्द्याची पुनरावृत्ती पुन्हा एकदा आपण करूया। तर पहिला मुद्दा आहे स्पष्ट उद्दिष्टे निर्धारित करण्यास मदत करते। दुसरा दिशा दर्शवते। 3 कार्यक्षमतेत वाढ। 4 जोखीम कमी करते। 5 उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर। निर्णय घेण्यास मदत करते। 7 नियंत्रणासाठी मानके ठरवण्यास उपयुक्त। 8 सर्व कार्यांचा समन्वय साधणे। 9 व्यवस्थापनाची इतर कार्ये सुलभ करते। आणि 10 नवीन कल्पनांना प्रोत्साहन देते। धन्यवाद।